मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर मी पण छान आहे. तर मी घरामध्ये सर्वांना विचारलं सायंकाळी की स्वयंपाक काय करायचा? तर मिस्टरांचं आणि मुलीचं एकच उत्तर होतं की कर काही पण. मग मी पण चान्स सोडला नाही. म्हटलं चला काही पण म्हटलेलेच तर मी पटकन किचनमध्ये गेली आणि अगदी 2 ते 10 मिनिटात होणारी खिचडीची रेसिपी करूया म्हटलं. आणि खिचडी करतोच आहे तर मैत्रिणींसोबत पण शेअर करूया. तर चला मग आपण बघूया खानदेशी पद्धतीची खिचडी. आम्ही नेहमी ह्याच पद्धतीने करत असतो खिचडी. तर चला मी तुमच्यासोबत पण शेअर करते. करून बघा. आवडली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा कशी झाली. तर बघा मी कुकरमध्ये तेल टाकून आधी तापायला ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये ना जिरा मोहरी घातली. जिरा मोहरी छान तडतडू दिली आणि मग मी त्यामध्ये लसूण ॲड केला. लसूण छान लाईट ब्राऊन करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता, शेंगदाणे, कांदा वगैरे ॲड करू. तर बघा मला कमेंट्स करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने करतात आणि करून बघा. हिवाळ्याची छान वाटते गरमागरम खिचडी खायला. तुम्ही याच्यासोबत कढीही करू शकतात पण मी स्किप केली होती आज. तर बघा मी लसूण ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता ॲड केला आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केला. कांदा छान गुलाबी होऊ द्यायचा. थोडा गुलाबी व्हायला आला की त्यामध्ये शेंगदाणे वगैरे ॲड करायचे. तुम्ही अगोदर पण शेंगदाणे घालू शकतात पण मी कांद्यासोबतच घातले आणि शेंगदाणे मी जास्त घातलेलीत कारण खानदेशी खिचडीमध्ये शेंगदाणे आणि तूर डाळ खूप भरभरून असते आणि त्यामुळेच त्या खिचडीची टेस्ट पण छान लागत असते. तर बघा कांदा गुलाबी झाला आणि शेंगदाणे पण छान थोडे फ्राय झालेले होते. मग मी त्यामध्ये एक टोमॅटो ॲड केला. टोमॅटो छान मी बारीक चिरून घेतलेले आहेत कारण मुलं ना टोमॅटो खायला खूप नाटकं करत असतात. मोठे मोठे पीस जर आपण टाकले ना टोमॅटोचे तर साईडला काढून घेतात. टोमॅटो छान थोडंसं गोळू द्यायचा तेलामध्ये आणि मग त्यामध्ये आपण ॲड करणार बटाटा. बटाटा मी चिरून पाण्यात टाकून ठेवलेला होता कारण तो आपण जर चिरून ठेवला ना तर लाल पडत असतो. मग मी त्याला पाण्यात टाकून ठेवते आणि मग बघा बटाटा टाकल्यानंतर लगेच आपण मसाले टाकायचे. मी हळद आणि कांदा लसूण मसाला घातला 1 चम्मच आणि तिखट टाकला आणि हा गरम मसाला आहे. तर हा आमच्या जळगावकडचा गरम मसाला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो घालू शकता आणि जर तुम्ही जळगावकडचे असाल तर मग तुम्हाला माहीतच असेल की जळगावला दीपक मसाला मिळतो. तो खूप प्रचंड छान असतो. भाजीला किंवा खिचडीला प्रत्येक वस्तूला त्यामुळे खूप छान टेस्ट येत असते. तर बघा अशी आमची खानदेशी पद्धतीची खिचडी असते. मी आता याच्यामध्ये गरम पाणी टाकते आणि आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि मी ना डाळ तांदूळ अगोदर धुवून ठेवलेले होते त्यामुळे मी जास्त पाणी नाही घातलं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता आणि याच्यामध्ये आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी स्किप केली. तुम्ही टाकू शकतात आणि छान मस्त शिट्या घ्यायच्या. 4 ते 5 शिट्या घेतल्या तरी चालतात किंवा 3 घेतल्या तरी चालतात कारण आपण डाळ तांदूळ अगोदर भिजू घातलेले असतात. तर बघा शिट्या घेतल्या मी 4-5 आणि आता तुम्ही खिचडी बघू शकतात किती छान झालेली. तर बघा दिसायलाच किती छान वाटते ना, तोंडाला पाणी सुटते. तर करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग या जेवायला आणि याच्यासोबत पापड आणि लोणचं घ्यायला विसरू नका. खूप छान झालेली होती खिचडी. आम्ही तर आनंद घेतला. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला सांगा. ओके बाय.